शुभ सोमवार। आज मी साबुदाण्याची खिचडी करणार आहे। तर हा साबुदाणा काल रात्री भिजवून घेतलेला आहे, किती सुंदर भिजला आहे बघा। आणि यामध्ये आता याची तयारी बघा, हे मिरची, बटाटा, कोथिंबीर, कोण कोथिंबीर घालतं नाही घालत, हा आवडीचा प्रश्न आहे आणि ज्याच्या घरी चालतं त्याचा प्रश्न आहे। तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, थोडंसं चवीला मीठ आणि साखर। शुभ सोमवार। आज मी साबुदाण्याची खिचडी करणार आहे। तर हा साबुदाणा काल रात्री भिजवून घेतलेला आहे, किती सुंदर भिजला आहे बघा। आणि यामध्ये आता याची तयारी बघा, हे मिरची, बटाटा, कोथिंबीर, कोण कोथिंबीर घालतं नाही घालत, हा आवडीचा प्रश्न आहे आणि ज्याच्या घरी चालतं त्याचा प्रश्न आहे। तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, थोडंसं चवीला मीठ आणि साखर। हे तूप घालून गरम करून घेतलं आहे। हे जिरे कोण घालतं घालत नाही, या हिरव्या मिरच्या, बटाटे, हे असे छान वाफवून घ्यायचे। असे छान असे चांगले वाफवून घेतले। आता बघा, शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर सगळं घालून घेतलेलं आहे। बारा महिन्याचे सोमवार असतात, बरेच वर्ष झाले माझ्या मिस्टरांचे। आता ह्याच्यावर ताट ठेवायचं, ताटावर पाणी घालायचं आणि मस्त अशी छान वाफ आणायची। असं ना कढईवर ताट ठेवायचं आणि त्याच्यात पाणी ठेवायचं, म्हणजे ते वाफेनं खालची खिचडी सुंदर अशी मऊसूत होती, मोकळी मोकळी होत नाही, छान होती। वाफ मस्त येते, ह्याला वाफ येते छान आणि मऊसूत खिचडी तयार होते अशी छान। तर या सर्वांनी सोमवारचा फराळ करायला। आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।